देवणी नगरपंचायतला 3013 रुपयांची भीक मागून केलेली रक्कम डीडी मार्फत जमा करणार। देवणी नगरपंचायत सफाई कामगारांचे गेल्या 1 वर्षापासून थकलेले पगाराची रक्कम मिळण्यासाठी सफाई कामगारांनी अनेक वेळा नगरपंचायत सीईओ यांना वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांना त्यांची पगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने व नगरपंचायत प्रशासनाने 30 महिला कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केलं असून या 30 महिला कामगारांना कायमस्वरूपी रुजू करून घेण्यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांसह भाजपा कार्यकर्तेही या आंदोलनात सहभाग घेऊन भीक मागो आंदोलन केलं आहे। देवणी नगरपंचायत काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असल्याने भाजपाने या प्रश्नाकडे आक्रमक होऊन आंदोलनात सहभाग घेतला, तर देवणी येथील सफाई कामगार यांच्यासाठी मसनजोगी समाजातील भिक्षा मागणाऱ्यांकडूनही या नगरपंचायतीला भीक दिली। शहरात विविध व्यापाऱ्यांच्या दुकानदारांकडून ही भीक मागून 3013 रुपये मागून जमा केलेली रक्कम नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आंदोलकांनी देण्यासाठी केले असता हे भीक रक्कम घेण्यास नकार दिला असता ही रक्कम डीडी काढून नगरपंचायत प्रशासनाला देणार अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। तिसरा निवेदन आहे मामा पुढे यायची म्हणून तरी आणल्याने तुम्हाला घेणा म्हणा तर उपोषण इथं चालू आहे, काही अडचण नाही, उपोषण चालू आहे लगेच तुम्हाला पूर्ण कर्मचाऱ्याला घेऊन उपोषण चालू आहे। पैसे घ्यावंच लागतील भीक मागितलेले, गाव सगळं भीक मागितलेली आम्ही फोन लावा शिवला हे करायचं कोणी बोला तर काय अडचण नाही। इकडे भरी असं या असं इकडे या असं वाजवा असं खान खान वाजवा असं लाकडाने मारा स्वीकारायचं होतं ना, नाही पैसे फोन लावा तुमचं, फोन लावून द्या तिकडे काय आले पैसे घ्या, पैसे घेणार म्हणत तर आमच्याकडे पुढे अंगाला औषध आहे, अंगावर टाका तसं पैसे त्याला द्यायचे डीडी नाही, उपोषणला लगेच सुरुवात इथंच उठायचंच नाही, आता विषय संपला। राहू द्या, मग एक काम करा काही आम्ही भीक टाकलं एक काम करतो, तुम्ही जेव्हा सीओचा कॉन्टॅक्ट झाला तेव्हा सांगा, आम्ही इथं बसतो, नाहीतर आम्ही इथं 2-4 दिवस बसतो, त्याला काय करा म्हणा महिनाभर तिकडेच जा म्हणा, आम्ही महिनाभर उपोषणाला येतो, एक लेटर पॅड घेतो, उपोषणाला सुरुवात होईल इथल्या इथं तात्काळ आम्हाला देण्याचे पैसे घ्यावंच लागतील। ए थांब रे आकाश, पैसे पैसे टाकू नका, एका जागी द्यायचं ते घेतात पैसे, घेण्यात असं नाही, नको आपण उपोषणला बसायचं इथं लगेच घेतात ते, घेण्यात कसं शुक्रवारी आज सर मीटिंगला आहेत ना, आज सर बरं एक काम करता आम्ही जरा पाठीमागे या इकडे या पाठीमागे इकडे इथं उभारून भीती घाला कळलं का, मग जरा वाढवा जरा दंड घंटी कुठे ओएस म्हणून एक त्यांचं ओएस म्हणून काय तुम्हाला पण माहिती, मला मी कर्मचाऱ्याला घेतो आणि सीओ येईपर्यंत आज येतील उद्या येतील, त्याने जेव्हा पैसे चुकवतील तोपर्यंत मी लगेच निवेदन नको सांगा पैसे नाही ते डीडी द्यायचीच नाही आपल्याला, ह्यांना पैसेच द्यायचे आपल्याला। नगरपंचायतची आर्थिक अवस्था वाईट आहे म्हणून आपल्याला मदत करायची नगरपंचायतला, कशाही पद्धतीने मदत करायची, कशाही पद्धतीने कशाही पद्धतीने निवेदन कुठं आहे, निवेदन सर निवेदन द्या, गडबड करू नका, या इकडे आणि सगळे विचार करूनच थांबा, बरं काय ते विचार करूनच थांबा। हा आता ते काय म्हणाले पहिले ऐकून घ्या, मागे पुरुष सगळे वर व्हा,
महिला पुढे उभा असतील सगळे. मागे इकडे या काही अजून एक डब्बा आहे वाटतं वर. भारतीय जनता पार्टी देवळी शहराच्या वतीने देवळी नगर पंचायतीच्या विरोधामध्ये आणि आमच्या सफाई कामगारांच्या समर्थनात आज या ठिकाणी आम्ही भीक मागो आंदोलन व त्याचा मोर्चा नगर पंचायतीवर आणलेला आहे. याचं कारण आहे की गेल्या 10 महिन्यापासून आमच्या सफाई कामगारांचं वेतन होत नाही. बाकी विकास कामाला नगर पंचायतीकडे खूप मोठा निधी आहे. विकास कामाची खूप मोठी कामं गतीगोळानं होत आहेत आणि या सर्व गोष्टीला तुमच्याकडे पैसे आहेत. पण ज्यांनी कोरोना काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून या संपूर्ण देवळीकरांना स्वच्छतेचा धडा दिला, स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा कर्मचाऱ्यांना तुम्ही विना वेतन ठेवणं हा खूप मोठा गुन्हा आहे. आणि जे नगर पंचायतीवर का आले आहे हे त्यांनी स्वमूल्यमापन करावं. बाहेर राहून निवेदन स्वीकारावं. आणि ज्या भगिनींच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो संघर्ष करायला, त्या या ठिकाणी उपस्थित सर्व देवणीत स्वच्छतेची काळजी घेणारे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी, दररोज सकाळी एक त्या घंटा गाडीवर एक स्पीकरवर सांगितलं जातं देवणी नगरपंचायत 2025च्या स्वच्छता अभियानात सहभागी झालेली आहे, तर देवणीतल्या नागरिकांनी त्यात आपण सहकार्य करावं. अरे ज्यांच्या बळावर तुम्ही स्वच्छतेच्या अभियानात सहभागी झालात त्या कर्मचाऱ्यांचा पगार तुम्ही जर देणार नसाल तर काय तुम्ही स्वच्छता अभियानात सहभागी होऊन करणार आहात? ही नगरपंचायत ज्यांच्या नेतृत्वात चालते ते स्वयंघोषित उद्योगपती निवडणुकीच्या काळात आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवून निवडून दिलात. आता नरसिंहराव या ठिकाणी सांगितलं या नगरपंचायतीमध्ये डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, काही ग्रामसेवक आहेत, अरे सगळे सेवानिवृत्त आहेत, काही कामावर असलेले आहेत. या सगळ्यांचा उपयोग जर गावच्या विकासासाठी झाला, या कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी झाला तर त्याचा उपयोग आहे, आम्ही त्याचं अभिनंदन करू. पण तुमच्या सगळ्याचा त्या डिग्र्या, तुमच्या सगळ्याचा त्या पदव्या या कामगारांच्या जीवावर उठणार असतील तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुमच्या नरड्यावर पाय दिल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी जाहीर करतोय. अरे काय तमाशा चाललाय? काम करणाऱ्या महिलांना सांगताय तुम्ही आज करू नका, तुम्ही उद्या करा. जर महिला आल्या नाही तर तुझ्या जागी दुसरी लावतो. त्या महिलांना उद्धटपणे बोलता, अपशब्द वापरता. या महिला म्हणजे वाघिणी आहेत, रागिणी आहेत, याद राखा. काही तो लोक या ठिकाणी आजूबाजूला थांबून हा मोर्चा पाहत आहेत. हा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बळावर निघालेला मोर्चा आहे.
आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिलांना मी विनंती करतो, भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यातली एक आपण गोष्ट करू शकत नाही, आता शिकू शकत नाही, पण आता आपण सर्वांनी संघटित व्हायचंय आणि संघर्ष करायचंय. बघूया कोण आपल्याला कामावर कमी करता येते. आज तुम्हाला कामावर कमी करतात, उद्या दुसऱ्याला घेतात, परवा तिसऱ्याला घेतात. हा सगळा पोरखेळा नगरपंचायतीत चाललाय. 10-11 महिने कर्मचारी काम करतायत. अरे कुठलाही शासकीय काम असेल तर शासकीय कामाचे पैसे मला मिळाले कोणी देत नाही असं म्हणता येत नाही. हे तुझी खाजगी दुकानदारी नाही. आता तुम्ही नगरपंचायतच्या वतीने अनेक कामं करताय गुत्तेदारीचे, ते पैसे अगोदर घेऊन करत नाहीत. तुम्ही काम केल्यावर त्या कामाची MBO होते आणि मग पैसे तुम्हाला मिळतात. त्याच पद्धतीचा टेंडर आहे, त्याच पद्धतीचा ठेका आहे. जो कोणी ठेकेदार असेल त्या ठेकेदार यांचे पैसे अगोदर द्यायचे, त्यांनी पुन्हा बिल करून पैसे घ्यायचे असतात. या ठिकाणच्या गरीब लोकांचं रक्त शोषण्याचं काम करताय. या सगळ्या लोकांना जर तुम्ही पुन्हा सतावणार असाल तर याच्यापेक्षा मोठा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने काढू. आणि या ज्यांनी गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला, ज्यांनी गाव स्वच्छ करण्यासाठी पहाटे 5 वाजल्यापासून फिरतात, अशा लोकांना तुम्ही सतावताय, अशा लोकांचे पगार तुम्ही देत नाही आणि जरा उद्धट बोलताय, उलट बोलताय, अपमानित करताय. हा सगळा व्यवहार बंद करा. अरे किती नगरसेवक आहेत, किती सभापती आहेत, हेच कळत नाही. रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या महिलांना जेवढा पगार तेवढाच मुकदमाच्या नावाखाली असणारे दुसरे 10-5 जण आहेत, ते कुठलाच काम करत नाही पण त्यांना पगार दिला जातो. कुठला पगार दिला जातो? ते कधी नगरपंचायतला नसतात, कधी कुठल्या कामात नसतात, तरी त्यांना पगार दिला जातो. का? तर ते घनकचरा व्यवस्थापनातले माणसं आहेत. अरे कुठलं काम त्यांनी केलंय? या माझ्या भगिनी जे काम करतात त्यांच्या कामात ते सहकार्य केलंय त्यांनी. मुकदमाची काय वेगळी कॅटेगरी आहे मुकदमाची? यांचाच पगार कमी होत्या मुकदमा दिला, मुकदमाचा प्राणी पोचला जातोय. हा सगळा प्रकार बंद करा. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे शिव लोपटे साहेब, तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर आवाहन करतोय, तुमच्या नगरपंचायतीची अवस्था वाईट आहे. तुमच्या नगरपंचायतीची आर्थिक अवस्था वाईट असेल तर मी गावामध्ये आता भीक मागून पैसे आणलेत, आम्ही ते तुम्हाला देणार आहोत, तुम्ही स्वीकारतो. भीक द्या, भीक द्या, भीक द्या. भारतीय जनता पार्टीच्या काम आमचं, कमिशन तुमचे. अरे काम आमचं, कमिशन तुमचे. उन्माद नगरपंचायतचं या अशा मुजोर नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांनी इथल्या कर्मचाऱ्यांना भारतीय जनता पार्टीवर सांगतोय, तुम्ही हा सगळा प्रकार बंद करा, थांबवा. महिलांवरचा अत्याचार थांबवा, तुमची अभद्र भाषा थांबवा. तुम्ही हे जर थांबवणार नसाल तर तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन केलं जाईल आणि या महिलांच्या पाठीशी उभं राहू. आणि जोपर्यंत त्यांचा पूर्ण पगार दिला जाणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, एवढं या ठिकाणी बोलतो. आणि या मोर्चाला सहभागी होणाऱ्या सर्वांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद. तथागत गौतम बुद्ध, जगतज्योती महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, क्रांतीज्योती ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्री माता फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत गाडगे महाराज, अहिल्यादेवी होळकर, गुरु रविदास यासह भारतीय संविधानाला नतमस्तक होतो, त्यांना प्रणाम करतो. आणि त्या अगोदर ज्या बहादर कार्यकर्त्यांनी बहादर मोर्चा काढून भीक मागून नगरपंचायतीला ग्रँट सँक्शन केलेलं आहे, यांचं ग्रँट मंजूर होऊन ते ग्रँट सादर करण्यासाठी आलेले, त्या मोर्चाकराचं आपण टाळा वाजवून पहिले स्वागत करावं. सर्व माता भगिनींना विनंती आहे, जरा असं बाजूला आपण आजूबाजूच्या सगळ्या लोकांना जरा मला बघू द्या. आणि आता ज्याने भाषणं केली, अटलजी धनुरे, कैलासवाजी गुंडाप्पा धनुरेंचे चिरंजीव, त्यांचा वारसा मनोहरजी पटले, नरसिंहभाऊ सूर्यवंशी, अमरजी पाटील, सर्व या ठिकाणी जमलेले कार्यकर्ते
बोलण्याची संधी का दिली? कारण मी हे प्रकरण कामगार न्यायालयाच्या पर्यंत आयुक्तापर्यंत घेऊन गेलेलं आहे, त्यांना न्याय मिळवलेला आहे. त्याचे हिस्सेदार बालाजी सूर्यवंशी, दशरथ भाऊ कांबळे, नरसिंह भाऊ सूर्यवंशी, आवेश, सुनील व सर्व कार्यकर्ते आहेत. आणि मी कुणावर केस करणारा, कुणावर अट्रॉसिटी करणारा, कुणाला छळवणूक केलं म्हणणारा, खोटी माहिती न सांगणारा, खरे काम केल्याशिवाय न सोडणारा कार्यकर्ता आहे. माझ्या हातात एक पुस्तक आहे कामगार कायद्याचं. ह्या कायद्याचं पुस्तक हातात घेऊन भारतीय संविधानाला नतमस्तक होऊन मी काम करतोय. ह्या कायद्याने तरतूद आहे पट्टे भाऊ, अमर भाऊ, ओम भाऊ. ह्या कायद्यात गुत्तेदार महिना संपण्याच्या अगोदर पगार दिलं पाहिजे. ह्या कायद्यात तरतूद आहे, ती तरतूद मागण्यासाठी आलोय मी. कुणाच्या शेतातले हे कामगार नाहीत, कुणाच्या घरातले हे कामगार नाहीत. आपण समजून घ्यावं, उमजून घ्यावं. चांगल्या घरची, चांगल्या विचाराचे लोक आहात. आपल्या मायाबरोबरीने हे माया बहिणी आहेत. अगं तू अगं हे तुला हे झालंय का, ते झालंय का, ही भाषा बोलल्याच्या नंतर पहिलं निवेदन छळवणूकचं दिलेलं आहे. समजून घ्यावं. निवेदनात ज्याची नाव आहे त्यांनी, आताही निवेदनात नावासहित तक्रार केलेली आहे, त्यांनी समजून घ्यावं. कुणाला बोललंय, कुठं बोललंय. आणि खरं खोटं करायची तयारी असेल तर ते निवेदन चौकशीला निश्चितपणे लावणार आहे. आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यावर संबंधित यावर एफआयआर फाडल्याशिवाय सोडणार नाही, याची त्यांनी नोंद घ्यावं. नुसतं बोलणाऱ्यापैकी आरोप करणाऱ्या अवलादीचे कार्यकर्ते नाहीत. मी भारतीय जनता पार्टीचा समर्थक नाही, पण माणसासाठी काम करणाऱ्या माणसाचा 100% समर्थक या ठिकाणी जाहीर करतोय. अरे भाजपला कटाळून लोक तुम्हाला सत्ता दिली होती, माफ करा भाजपवालीनो, माझे भाऊ, पण तुम्हाला लगेच 3ऱ्या महिन्यात शेवाळ यायला सुरू झालं. पाय घसरून पडाय लोक झाले सुरू, त्रास सुरू झाला. निश्चितपणे तुम्ही कोट्यावधी हिशोब करा, त्याची वाटाघाटी निश्चित करा. त्याला माझी महिला भगिनी कामगार आडवं नाही. आणि माझ्या नगरपंचायत मध्ये माझ्या 9 भगिनी निवडून आलेल्या आहेत. 9 भगिनीपैकी कोण काम करतंय, कोण कारभार करतंय, कोण डिस्टर्ब करतंय, कोण हस्तक्षेप करतंय, हे तक्रार मी केलेली आहे. त्याही तक्रारीचं निरसन व्हावं, तपासणी केली जावी, चौकशी केली जावी. आता पटणे भाऊ तुमच्या बोलण्याचं समर्थन आहे, अटल भाऊ तुमच्या बोलण्याचं समर्थन आहे. आणि याच्यानंतर बालाजी सूर्यवंशी भाऊ जो कार्यकर्ता आहे, त्यांची ओळख आहे आयुक्ताची, मी सांगत नाही, माझी ओळख आहे. प्रसंगाला मागलच्या वारीत या देवणी नगरपंचायतच्या पाणी सभापतीला गेट आउट येऊ म्हणलं आणि बाहेर काढलं. दुसऱ्या वारीला संजय गोरपडे भाऊ, मी पती आहे, अध्यक्षता म्हणले. तुमच्या तोंडावर लिहिले का म्हणले त्यांनी. भाऊ यांना बसू देऊ का, बाहेर घालू का म्हणलं. त्याच्या पुढे जाऊन 2-3 आलेले नातेवाईक स्वतःला मी देवणी चालवतो म्हणणारे गेटच्या बाहेर पळून गेले. तोंड दाखवून नाही तिथं. त्यांनी याद राखावं, ही ताकद आमची आहे, ह्या बायाची ताकद आहे. तुला कमी करीन, तुला घरी बसून. अरे कोण तो घरी बसवणारा, तुझी काय अवकात आहे, कुणाला घरी बसून दाखव. ही पुस्तक माझ्या हातात आहे. भारतीय संविधानाचे मालक आणि चालक ह्या बाया आहेत. महात्मा गांधीचा वसा चालणारी औलाद आहे. महात्मा गांधीचा स्वच्छता करणारी औलाद आहे. काय समजून बोलताय तुम्ही? अगं तू बोलायला मला माहित आहे, तुझी रेकॉर्डिंग केला. अरे रेकॉर्डिंग करणारी औलाद चोरून करत नाही, समोर करते आहे. आम्ही समोर बोलणारे आहोत. ऑफिसमध्ये बसून रेकॉर्डिंग, बाजूला बसून रेकॉर्डिंग, हे आम्हाला कधीही चालणार नाही. आम्ही मैदानात दंड थापटून कुस्ती खेळणारे तांडावरे औलाद. ज्ञानेश्वर सूर्यवंशीचा इतिहास आपल्या स्वैर्यधारे राजेश्वर न्यूट्रले सावकारला विचारा, बसवराज भागवंदेला विचारा, संग्रामजी घोडे साहेबाला विचारा, अजून कोण, आता सगळे माझे लिंगायत धर्माचे भाऊ आहेत, त्या सर्वांना विचारा. BBC न्यूज आली होती त्यावेळेस डिप्युटी कटर होकी जवळे, त्यावेळेस ते DYSP दत्ता नरोड, इंगळे पाटील सांगितलं, ज्ञानेश्वर भाऊ तुम्हाला काही संरक्षण पाहिजे का? कारण राजेश्वर न्यूट्रले सावकारचा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा म्हणून दादा अशी ओळख होती. त्यांच्या विरोधात जिल्हा संघटक असताना आंदोलन केलं. भाऊ तुमच्या सगळ्याच्या कुटुंबाच्या आशीर्वादानं आता राष्ट्रीय डायरेक्टर आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आहे. समजून घ्यावं. मी वारस आहे म्हणून गावात
सगळं नगरपंचायत वीज चालवतो म्हणून फिरणाऱ्याने. मला माहित आहे का गाडीच्या खाली काय चालतंय? हो, बैलगाडीच्या खाली काय चालतंय? त्याला म्हणतं की मीच गाडी चालवणार लाव. तशी अवस्था आमच्या देवणी नगरपंचायतची दिसते आहे. कोणीच बघतो, कोणीच नाही. कवा बी यायचं, कुणाला बी विचारायचं अरे काय. विस्तार न्यूजसाठी संपादक अजित सौदागर. चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा. धन्यवाद.